राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील मराठी शाळेजवळ एका मनोरुग्ण मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात टणक शस्त्राने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। घटनेची हकीकत अशी की मयत सचिन प्रभाकर ढोकचवळे वय वर्ष 55 यांचे मनोरुग्ण अविवाहित मुलगा आरोपी प्रणव सचिन ढोकचवळे वय वर्ष 25 याच्यासोबत किरकोळ कौटुंबिक वाद झाले होते। वादामुळे अनावर झालेल्या रागातून घरातील टिकाव घेऊन प्रणवने भल्या पहाटे आपल्या वडिलांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला। वार केल्यानंतर मैताचे शरीर रक्ताने माखले होते। आरोपी प्रणव हा मनोरुग्ण असून त्याचे उपचार चालू आहेत। गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळी थांबून होता। प्रथमदर्शनी पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले। घटना घडल्यानंतर आरोपीच्या चेहऱ्यावर कुठलेही पश्चातापाचे भाव दिसून आले नाहीत। मैताच्या पश्चात 2 मुले, बायको, वडील असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, फॉरेन्सिक पथक आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। आरोपीला ताब्यात घेण्यात आले। हत्यार देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सदर घटना ही पिता पुत्राच्या नात्याला तडा देणारी जरी असली तरी मुलगा मनोरुग्ण आहे हे देखील दुर्लक्षित करता येणार नाही। सदर आरोपीवर वेळेवर निर्बंध न घातल्यास भविष्यात इतरही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता टाळता येणार नाही। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करत आहेत। सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।